बाजारातल्या कुठल्याही महागड्या मेहंदी, डाय किंवा केमिकलचा वापर न करता पांढरे केस मुळापासून काळे करण्यासाठी, केस गळती कमी करण्यासाठी एकदा हा उपाय तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। पुन्हा तुमचे केस पांढरे येणारच नाही आणि त्यासोबत तुमचे केस लांबसडक, घनदाट, स्मूथ आणि सिल्की दिसायला लागतील। भरपूर असे फायदे या उपायाचे आहेत। नैसर्गिक 100% ट्राईड आणि टेस्टेड हा उपाय आहे। आपल्याच घरातल्या 2 ते 3 वस्तू आपल्याला लागणार आहेत आणि स्पेशली आज इथे वापरणार आहोत आपण खोबरेल तेल। खोबरेल तेलामध्येच किचनमधल्या 1 ते 2 गोष्टी आपल्याला टाकायच्या आहेत आणि याचा वापर तुमच्या केसांवरती केला तर एकही तुमचा केस गळणार नाही आणि पांढरा सुद्धा होणार नाही। तर अतिशय साधा सोपा उपाय आहे। 100% रिझल्ट हवे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। तर चला आजच्या घरगुती उपायासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला इथं लागणार आहेत कडुलिंबाची पानं। आता ही फ्रेश आणि ताजी कडुलिंबाची पानं मला मिळालेली आहेत, ती मी आजच्या या उपायासाठी वापरणार आहेत। जर तुमचे सुद्धा वर्षानुवर्ष केस एकाच लांबीवर अडकलेले आहेत, अजिबात केसांची वाढ होत नाही, केसांना भरपूर फाटे फुटून केस अगदी ड्राय निस्तेज दिसत आहेत, तर तुम्ही ही होम रेमेडी नक्की तुमच्या केसांवरती वापरायला सुरुवात करा। अगदी पहिल्या वापरामध्येच तुम्हाला तुमच्या केसांमध्ये भरपूर चांगले बदल होऊन केस गळती कमी झालेली जाणवेल। कडुलिंबाच्या या पानांमध्ये असलेलं भरपूर प्रोटीन जे थेट आपल्या केसांच्या गळतीवरती काम करतं, यामुळे आपले केसांचं गळणं, तुटणं कायमचं बंद होतं आणि सोबतच जर तुम्हाला डॅन्ड्रफची समस्या असेल ना तर ती देखील हळूहळू कमी होते। तर अशी ही अतिशय गुणकारी कडुलिंबाची पानं आहेत, ती आपल्याला व्यवस्थित अशी नीट करून घ्यायची आहेत। आता ही फ्रेश अशी कडुलिंबाची पानं तुम्ही तुमच्या स्किनसाठी सुद्धा वापरू शकता। सोबतच शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी सुद्धा कडुलिंबाच्या पानांचा रस आपण आहारामधून सुद्धा घेऊ शकतो। आता छान ही पानं जी आहेत ती आपल्याला स्वच्छ करून सुद्धा घ्यायची आहेत। मी अगोदर ही स्वच्छ धुवून घेतली नव्हती, त्यासाठी मी ती स्टेप नंतर करणार आहेत। आता ही एवढी कडुलिंबाची पानं, याचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे। तो कशा पद्धतीने आपल्या केसांवरती अप्लाय करायचा जेणेकरून आपल्या केसांची गळती कमी होऊन पांढरे केस सुद्धा होणार नाही, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। याबाबतचे तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील, त्या सुद्धा नक्की कमेंट करून सांगा। तर असो, आता इथे एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही कडुलिंबाची पानं टाकून हाताने चोळून आपल्याला अगदी व्यवस्थित ती स्वच्छ करून घ्यायची आहेत, कारण त्याच्यावर भरपूर घाण वगैरे जमा झालेली असते, त्यासाठी ही स्वच्छ करणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे। आता हीच कडुलिंबाची पानं आपल्या स्काल्पमध्ये अतिशय व्यवस्थितरित्या काम करून टाळूमध्ये काही इन्फेक्शन असेल, खाज असेल, डॅन्ड्रफ असेल, ते सगळं कमी करून जर आपली स्काल्प नीट आणि हेल्दी स्वच्छ असेल ना तर अजिबात तुमची केस गळती होणार नाही, उलट केसांची मुळं मजबूत होऊन केस दुपटीने वाढायला लागतील। आता ही स्वच्छ केलेली जी पानं आहेत तर हीच पानं आपल्याला एका छान अशा मिक्सरच्या जारमध्ये टाकायची आहेत। आपण त्या अगोदर तुम्ही बघा इथे एवढी सगळी घाण या पानांमधून निघालेली आहे। आता इथं ना मिक्सरचं भांडं वापरताना सुद्धा आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे, जेणेकरून याच्यामध्ये थोडंसं तिखट वगैरे काही असेल तर आपल्या स्किनला ॲलर्जी होऊ शकते। यासाठी भांडं एकदम स्वच्छ आपल्याला घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये ही कडुलिंबाची पानं टाकून वरून थोडंसं आपल्याला ॲडिशनल पाणीसुद्धा टाकायचं आहे, जेणेकरून आपल्याला छान अशी याची पेस्ट बनवता येईल। आता पाणी इथं लक्षात ठेवा, एकदम थोडंसंच आपल्याला टाकायचं आहे, कारण 100% ऑर्गॅनिक आणि प्युअर आपल्याला कडुलिंबाचा रस हवा आहे। मिक्सरवर 2 ते 3 वेळा आपल्याला हे फिरवायचं आहे, जेणेकरून याची छान अशी पेस्ट आपल्याला तयार मिळेल। आजकाल आपली बदललेली लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या सवयी आणि सोबतच कामाचा वाढता स्ट्रेस याच्यामुळे खरं तर केस गळती, पांढऱ्या केसांची समस्या ही मोठ्यांमध्येच नाही तर अगदी लहान मुलींपासून सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळेच कुठलंही महागडं केमिकल, डाय, मेहंदी किंवा अगदी महागडे उत्पादन वापरण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीनं हे घरगुती उपाय नक्की वापरू शकता। आजकाल बाजारामध्ये तुम्ही बघितलं असेल बऱ्याच गोष्टींमध्ये कडुलिंबाचा वापर केला जातो। अगदी फेस वॉश असेल, साबण असेल, हेअर ऑइल असेल, हेअर सिरम असेल, शॅम्पू असेल, या सगळ्यांमध्ये मोठमोठे ब्रँड्स अशाच नॅचरल गोष्टींचा वापर करतात आणि त्याच गोष्टी वापरून आपण घरच्या घरी सुद्धा या साध्या सोप्या गोष्टी करून आपल्या केसांमध्ये, स्किनमध्ये चांगले बदल नक्कीच घडवू शकतो। तर असो, आता गाळणीमध्ये आपल्याला ही जी तयार करून घेतलेली पेस्ट आहे ती व्यवस्थित गाळून घ्यायची आणि तुम्ही बघताय या बाउलमध्ये हा एवढा कडुलिंबाचा रस आहे तो आपण तयार करून घेतलेला आहे। अतिशय ऑर्गॅनिक नॅचरल हा रस आहे, जो आपल्या शरीरातली उष्णता कमी करतो। शरीरातली उष्णता वाढली तरी सुद्धा आपल्याला केस गळती, चेहऱ्यावर पिंपल्स येणं या सगळ्या समस्या होऊ शकतात। आता छान हा रस आहे तो कशा पद्धतीने अप्लाय करायचा हे मी तुमच्यासोबत शेअर करते, पण हा तयार करून घेतलेला जो रस आहे तो तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर सुद्धा करून ठेवू शकता, जो 8 ते 10 दिवस आरामामध्ये टिकतो। फक्त शक्यतो हा फ्रीजमध्येच ठेवा, कारण याच्यामध्ये कुठलंही आंबट केमिकल किंवा प्रिझर्वेटिव्ह
टाकलेलं नाही। आता हे स्टोअर करून ठेवण्यासाठी आपल्याला इथे काचेची बॉटल किंवा छोटी काचेची बरणीसुद्धा तुम्ही वापरू शकता। आता माझ्याकडे ही काचेची बॉटल आहे, याच्यामध्येच मी हा स्टोअर करून ठेवणार आहे, जेणेकरून नेक्स्ट टाईम मला जेव्हा हे वापरायचं असेल तेव्हा मला ही सगळी प्रोसेस न करता माझ्याकडे फ्रेश असा हा कडुलिंबाचा रस तयार असेल, तोच मी माझ्या स्किनसाठी आणि केसांसाठी लगेच वापरेन। आता हा छान मी तयार करून घेतलेला जो कडुलिंबाचा रस आहे हा स्टोअर करून ठेवणार आहे आणि आजच्या घरगुती उपायासाठी याच्यामधला शिल्लक राहिलेला जो रस आहे तो आपल्याला वापरायचा आहे। आता हा तुम्ही बघू शकता एवढा 2 ते 3 चमचे इतका हा कडुलिंबाचा रस आहे, जो मी आजच्या घरगुती उपायासाठी वापरणार आहे, ज्याच्यामुळे माझ्या केसांच्या सगळ्या समस्या कमी होऊन केसांची लांबी दुपटीने वाढायला मदत होणार आहे। तर याच्यामध्ये आपल्याला एक सिक्रेट गोष्ट ॲड करायची आहे, ती म्हणजे कांदा। आता कांदा आपल्या केसांची गळती कमी करून नवीन केसांची वाढ दुपटीने होण्यासाठी भरपूर फायदेशीर आहे, पण तो योग्य पद्धतीने तुम्ही वापरला तर नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे मिळणार आहेत। आता इथं आपल्याला शक्यतो तुमच्याकडे जितका लाल कांदा असेल तो वापरून आपल्याला कांद्याचा रस लागणार आहे, तो तुम्ही अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे। इथं माझ्याकडे 2 चमचे साधारण कांद्याचा रस मी काढून घेतलेला आहे। आता त्यानंतर आपल्याला एक वाटी घ्यायची आहे, ज्याच्यामध्ये पुढची सगळी प्रोसेस करायची आहे। आता याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला कांद्याचा रस ॲड करायचा आहे। कांद्याचा रस मी साधारणतः 2.5 ते 3 चमचे इतका ॲड केलेला आहे। तुम्ही तुमच्या हेअर लेंथनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये करू शकता। सोबतच कांद्याचा थोडासा तीव्र आणि उग्र वाससुद्धा असतो, त्यामुळे अगदी तुम्ही पहिल्यांदाच वापरणार असाल तर कांद्याचा रस थोडासा कमी वापरला तरीसुद्धा चालेल। आता याच कांद्याच्या रसामध्ये आपल्याला हा कडुलिंबाचा रससुद्धा 2 ते 2.5 चमचे इतका टाकायचा आहे आणि भरपूर इफेक्टिव्ह असं हे मिश्रण आपल्या केसांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे। कारण आपल्या टाळूमध्ये जर काही इन्फेक्शन, खाज वगैरे असेल, डॅन्ड्रफ असेल तर आपली केस गळती कमी होते। हे सगळं क्लीन करण्यासाठी आपल्याला या 2 गोष्टी फायदेशीर ठरणार आहेत। सोबतच आपल्या केसांमधला ड्रायनेस, डलनेस कमी करण्यासाठी, केसांना मॉइश्चराइज ठेवण्यासाठी आपल्याला इथं ॲलोवेरा जेलसुद्धा ॲड करायचं आहे। साधारणतः अर्धा चमचा इतकं ॲलोवेरा जेल आपल्याला लागणार आहे। आता मी इथं मार्केट बेस ॲलोवेरा जेल वापरलेला आहे, तुमच्याकडे प्लांट बेस असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। आता या तीनही गोष्टी आपल्याला एकत्र छान अशा मिक्स करायच्या आहेत, ज्याच्यामुळे तुमची केस गळती 100% कमी होणार आहे। जर तुमचे केस वाढत नाहीत आणि वाढले तरी केसांना भरपूर फाटे फुटलेले आहेत, केस अतिशय फ्रीझी झालेले असतील, हे सुद्धा या उपायामुळे नक्की कमी होणार आहे। छान गोष्टी अशा एकत्र एकमेकांमध्ये छान डायल्यूट करायच्या, जेणेकरून ते आपल्या केसांवरती छान काम करतील। आता हे असंच तुम्ही तुमच्या केसांवरती सुद्धा लावू शकता। टाळूवरती आपल्याला शक्यतो हे जास्त करून लावायचं आहे, जिथून आपली केस गळती आणि केसांची वाढ होण्यासाठी फायदेशीर ठरतं। त्यानंतर आपल्याला इथं ॲड करायचं आहे खोबरेल तेल। हे अजिबात तुम्ही स्किप करू नका। खोबरेल तेल साधारणतः 1 चमचाभर तुम्हाला ॲड करायचं आहे आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी आपल्या किचनमध्ये सहज अवेलेबल असतात, ज्या आपण या घरगुती उपायासाठी वापरलेल्या आहेत, सगळ्या एकमेकांमध्ये छान अशा मिक्स करायच्या, डायल्यूट करायच्या आणि अंघोळीच्या अगोदर अर्धा ते 1 तास तुम्हाला हे केसांवरती व्यवस्थित आपण तेल लावतो त्या पद्धतीने टाळूवरती लावून घ्यायचं आहे। शक्यतो तुम्ही हे ड्रॉपरने किंवा कॉटनच्या मदतीने लावलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने केसांमध्ये हे मुरतं। 2 ते 2.5 तास हे आपल्या केसांमध्ये छान काम करतं, टाळूमध्ये छान काम करतं आणि तुम्ही बघाल माइल्ड शॅम्पूने जेव्हा तुम्ही हेअर वॉश कराल ना, तर तुम्हाला तुमच्या केसांमध्ये भरपूर चांगले बदल झालेले दिसतील। सगळ्यात पहिल्यांदा तुमची केस गळती कमी झालेली दिसेल आणि हळूहळू याच्या रेग्युलर वापरामुळे तुमच्या इतरही केसांच्या सगळ्या समस्या असतील त्या सुद्धा कमी होतील। तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते। आय होप तुम्हाला आवडला असेल। बाय।